मुंबई केवळ भारताची आर्थिक राजधानी नाही, तर प्रत्येक मराठी माणसाच्या काळजाचा तुकडा आहे. ही मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचे प्रयत्न अनेकदा झाले, इतिहासातही झाले. जेव्हा मुंबईचा प्रश्न ऐरणीवर होता, तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अत्यंत ठाम भूमिका घेतली होती. त्यांनी स्पष्ट भाषेत मांडले होते की भौगोलिक, सांस्कृतिक आणि आर्थिक दृष्ट्या मुंबई ही महाराष्ट्राचीच आहे. बाबासाहेबांनी त्यासाठी जनगणनेचे आकडे आणि ऐतिहासिक पुरावे सादर करून मुंबईवर महाराष्ट्राचा नैसर्गिक हक्क कसा आहे हे देशाला पटवून दिले होते. त्यांच्या या दूरदृष्टीमुळेच मुंबई महाराष्ट्रात राहण्याचा पाया रचला गेला. हा लढा सोपा नव्हता. त्या काळातही दिल्लीच्या तख्ताने मुंबई महाराष्ट्राला द्यायला नकार दिला होता. तेव्हा पेटून उठला तो सामान्य मराठी माणूस. सेनापती बापट, आचार्य प्रबोधनकार ठाकरे हे स्वतः मुंबईच्या लढ्यात उतरले होते. आणि जेव्हा या मुंबईसाठी महापुरुषांनी वैचारिक आणि तात्विक लढा दिला, विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान आपण कधीच विसरता कामा नये. जेव्हा फाजल अली ऑयग मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळं करण्याचा प्रयत्न करत होता, तेव्हा बाबासाहेबांनी ठामपणे सांगितलं होतं की भौगोलिक आणि आर्थिक दृष्ट्या मुंबई ही महाराष्ट्राचा भाग आहे. बाबासाहेबांनी ते पुराव्यानिशी मांडलं. जेव्हा संयुक्त महाराष्ट्र समितीचे नेते एस.ए. डांगे, एस.एम. जोशी, आचार्य अत्रे हे बाबासाहेबांना दिल्लीत भेटायला गेले, तेव्हा त्यांनी एक ऐतिहासिक वाक्य उच्चारलं होतं. माझी शेड्यूल कास्ट फेडरेशन ही संयुक्त महाराष्ट्र समितीच्या पाठीमागे जिब्राल्टरच्या खडकासारखी खंबीरपणे उभी राहिली. आणि त्यांनी त्यांचं निवासस्थान असणारं राजगृह देखील मुंबईत संयुक्त महाराष्ट्र समितीच्या बैठकांसाठी उपलब्ध करून दिलं होतं. हा देखील इतिहास आहे. ही मुंबई महाराष्ट्रापासून कदापि ही वेगळी होऊ शकत नाही. ती कोणत्याही लढ्यातून किंवा शासनाच्या किंवा तख्ताच्या आदेशातून जशी वेगळी होऊ शकत नाही, तशी ती मराठी माणसाच्या अस्मितेतूनही कधी वेगळी होऊ शकत नाही.